चर्चगेटमध्ये असलेल्या दुकानाला काल आग लागली। अग्निशमन दल असेल किंवा प्रशासन असेल यांनी उत्तमरित्या ती आग विझवली आणि सुदैवाने यात कुठली दुर्घटना घडली नाही। आता मी मुंबई महानगरपालिकेच्या जे ऑफिस आहे मुख्य ऑफिस त्याच्या बाजूला आणि सीएसटी स्टेशनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला असलेला हा पादचारी भुयारी मार्ग आहे। आपण बघू शकतो की हा पादचारी भुयारी मार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक ये जा करत असतात आणि सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी महापालिका असेल किंवा प्रशासन असेल यांच्या मार्फत फायर सेफ्टी किट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक मुख्य गेटवरती ज्या ठिकाणी एंट्री त्या ठिकाणी अशा 2 ठिकाणी प्रत्येक गेटवरती 2-2 असे फायर सेफ्टी किट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर या किट पोर्टेबल हा किट आहे आणि या किटवरती कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट लिहिलेली, फक्त मॅन्युफॅक्चरिंग इयर लिहिले आहे, सिरियल नंबर लिहिलेले आहेत आणि कुठली चिठ्ठी जर लिहिलं असेल कोणी खोडलं असेल अशा प्रकारचं नाहीत। फक्त या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग डेट या ठिकाणी आहे आणि सिरियल नंबर आहेत। तर त्यामुळे हा व्हॅलिड आहे की नाही व्हॅलिड हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेटवरती 2-2 लावलेले या ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी असंच या प्रकारची दिसतात की तिथं कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट नाहीत। या ठिकाणी मोठ्या प्रकारची शॉप आहेत, दुकान आहेत आणि ज्वलनशील म्हणजे कपड्यांची दुकान, त्यामुळे एखादी दुर्घटना घडली, शॉर्ट सर्किट झाली तर नागरिकांना महापालिकेच्या मार्फत धडे दिले जातात, त्याचा उपयोग नागरिक करू शकतील। मात्र या ठिकाणी जर अशी यंत्रणा असेल तर नागरिक काय करतील आणि नागरिकांच्या जीवाशी महानगरपालिका खेळते का असा मोठा प्रश्न निर्माण होतो। बघू शकतो की या ठिकाणी जे अंडरग्राऊंड शॉप आहेत आणि या ठिकाणी ज्वलनशील पटकन आग लागणाऱ्या गोष्टी त्या शॉर्ट सर्किट झाली तर मोठ्या प्रमाणात आग या ठिकाणी लागू शकते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी ये जा करत असतात, मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। तर या ठिकाणी या सुविधा असणं गरजेचे आहेत। मात्र दुसऱ्या ठिकाणी बघायला गेलं तर हा जो पोर्टेबल तर या ठिकाणी बघू शकतो की या संचाची डेट संपलेली आहे। बघू शकतो की मी विनंती केली कॅमेरामॅन माझ्या 1/4/2025 या अग्निशमन जे यंत्र आहे त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे आणि असे किती अग्निशमन यंत्रांची डेट संपलेली आहेत आपल्याला पाहायला पाहिजे तर महानगरपालिका प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहेत का, फायर सेफ्टी ऑडिट केलं जातं तर ते वारंवार का केलं जात नाहीत आणि अशी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग काय ते महानगरपालिका लोकांच्या जीवाशी खेळते का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। प्रत्येक गेटवरती अशी 2-2 यंत्र लावण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी एक्सपायरी डेट त्या यंत्राची संपलेली आहेत। बघू शकतो या ठिकाणी सुद्धा दोन्ही बाजूंनी ते यंत्र लावलेले आहेत, मात्र त्यावरती सुद्धा एक्सपायरी डेट लिहिलेली नाही आहे आणि या अग्निशमन याच्यावरची ही डेट आपल्याला संपलेली पाहायला मिळते। त्यामुळे महानगरपालिकेला जाग येणार का की महानगरपालिका कुठल्या दुर्घटनेची वाट बघतेत का, महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना धडे दिले जातात, सुरक्षा धडे दिले जातात, मात्र जर यंत्रणाच कमी असेल तर त्याला नागरिक काय करतील असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि लोकांना आपण या संदर्भात विचारणार आहोत। आपल्यासोबत नागरिक आहेत। सर 1 मिनिट, या ठिकाणी सर अग्निशमन यंत्र त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे, महानगरपालिका लोकांच्या जीवाशी खेळतं का? हो, साहजिकच। इवन ह्या इथे संध्याकाळी आपण आलो तर 6-7 वाजता भरपूर प्रमाणात गर्दी आढळते। एकतर बेंगलोरला जी चेंगराचेंगरी झालेली आहे आणि सीएसटी स्टेशन जे आहे ते इतकं गर्दीचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी फेरीवाले असतात, पोलीस येतात, घेऊन जातात, पण नंतर ते येतात त्याच्याकडे कायमस्वरूपी म्हणजे कोर्टाने तसे निर्देश पण दिलेत पण कायमस्वरूपी त्याच्यावर काही तोडगा दिसत नाही आहे आणि ही तर भयंकरच बाब आहे की कोणाचं लक्ष नाही आहे। फायर ब्रिगेडच्या इथे ड्रिल्स होतात पण जर एक्सपायरी डेट गेली असेल तर ही खरंच गंभीर गोष्ट आहे। सर या ठिकाणी खूप सारी दुकानं, कपड्याची दुकानं, एखादी आग लागली तर ती विझवायला खूप प्रयत्न करायला लागतात महानगर आपलं अग्निशमन दलाला, मात्र जर यंत्रणाच खूप कमी असेल तर नागरिक सुद्धा काय करतील? नाही, साहजिकच पहिली गोष्ट तर आपल्या भारतामध्ये नागरिकांना अशा प्रकारे कधी काही शिकवलंच जात नाही की जे शाळेपासून शिकवलं पाहिजे की तुम्ही कशा प्रकारे संरक्षण केलं पाहिजे स्वतःचं, आग लागली तर काय केलं पाहिजे किंवा एखाद्याला साधं काय बोलतात त्याला फिट आली तर काय केलं पाहिजे ह्याचं काहीच प्रशिक्षण नसतं। सगळंच देवाच्या भरोशावर चाललेलं आहे। त्यामुळे ही खरंच गंभीर गोष्ट आहे आणि ह्याच्याकडे फक्त सरकारने लक्ष देऊन भागणं नाही तर पूर्ण यंत्रणाच ह्याच्यासाठी जबाबदार असं म्हणणं, स्पेशली पावसाळ्यात तर हे खूपच धोकादायक आहे। धन्यवाद सर। जर यंत्रणाच जर कामाची नसेल तर नागरिक सुद्धा काय करतील आणि संपूर्ण देवाच्या भरोशावर चालू आहे अशी सुद्धा नागरिकांची प्रतिक्रिया आहे। गणेश रहाटेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.